नमस्कार, मी डायटिशियन नेहा काटेकर. तर फास्टिंग शुगर नॉर्मल म्हणजेच सगळं नॉर्मल का? तर हा ट्रॅप आहे. तर फास्टिंग शुगर अनेक वेळा नॉर्मल येते, पण दिवसभरात अनेक शुगर स्पाइक्स झालेले असतात. बेसिकली शुगर कंट्रोलसाठी आपल्याला फास्टिंगसोबत HbA1c, पोस्ट लंच शुगर, इन्सुलिन रेझिस्टन्स या देखील तपासण्या तितक्याच महत्त्वाच्या आहे. आणि ह्या सगळ्या तपासण्याचं इंटरप्रिटेशन मिळून आपण एक शुगर कंट्रोलचा प्लॅन बनवू शकतो किंवा शुगर कंट्रोल आहे की नाही हे म्हणू शकतो. त्यामुळे नुसतं फास्टिंगवर न जाता या बाकीच्या रिपोर्ट्सवर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कारण अनेक पेशंट्स आमच्याकडे येतात की ज्यांची फास्टिंग नॉर्मल असते, पण HbA1c ही 8.5च्या पुढे सुद्धा आलेली आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या तपासण्या आणि त्या डॉक्टरकडनं व्यवस्थित त्याचं इंटरप्रिटेशन जाणून घेणं हे इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही देखील अशा तपासण्या रेग्युलर इंटरव्हलमध्ये करतात का? जर करत असाल तर आम्हाला येस लिहून पाठवा. आणि डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम जर बघत असाल तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये येस लिहून पाठवा. आणि जस्ट फॉर हार्ट्सला फॉलो करा. धन्यवाद.